व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. आता आपण इझिमा एक्सेलचा रिअल लाईफमध्ये कसा वापरतो ते पाहू. आपल्याकडे ही जी फाईल आहे यामध्ये बघा, फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, मोबाईल नंबर, UDIS, स्कूल, तालुका, युजर नेम, स्टेटस आणि हे जी माहिती आहे यात आपल्याला त्यांच्याकडून जमा करायची आहे, म्हणजे घ्यायची आहे. त्यासाठी आपल्याला ही फाईल संबंधित व्यक्तींना ही फाईल भरण्यासाठी द्यायची आहे. आता भरण्यासाठी द्यायची तर सर्वांना वेगवेगळे द्यायचे ना, कारण प्रत्येक केंद्र आता ह्या ज्या शाळा आहेत या केंद्राचं नाव नाही आहे. इथे UDIS कोड आहे, केंद्राचं नाव आपल्याला टाकायचे आहे. त्यानंतर मग केंद्रवाईज स्प्लिट करायच्या आणि प्रत्येक केंद्राला एक फाईल त्याच्याची द्यायची. असे आपल्याला काम करायचे. आता बघा, मी हे काम किती वेळा तुमच्या समोर करून दाखवतो. सर्वप्रथम मी काय करतो, हे जे नावं आहे त्याला एकत्र करतो. त्यासाठी आपलं इझिमा एक्सेलमध्ये फंक्शन आहे मर्ज रो कीप डाटा, आणि बघा सेकंदामध्ये तुमचे नाव मर्ज झाले. तुम्हाला कुठलंही फंक्शन द्यायचं काम नाही पडलं. आता आपलं दुसरं काम आहे, हा जो UDIS कोड आहे यावरून आपल्याला इथे केंद्राचं नाव काढायचं आहे. मी फक्त इथे एक कॉलम इन्सर्ट करतो आणि हे सर्व सिलेक्ट करतो. सिलेक्ट झाल्यानंतर आपल्या इझिमा एक्सेलचा फंक्शन आहे ऑटो व्हीलुकअप, याला क्लिक करतो. आपली UDISचा रो डाटा सिलेक्ट करतो. आता आपल्याला कोणत्या कॉलममध्ये पाहिजे तर कॉलममध्ये पाहिजे, म्हणून टाकायचं. आणि रो डाटामध्ये 5व्या नंबरच्या कॉलमला केंद्राचं नाव आहे म्हणून 5 टाकलं आणि ओके केलं. बघा, एका सेकंदामध्ये सर्व केंद्राचं नाव प्राप्त झाले. आता हे केंद्राचं नाव जे आहे ते तुम्हाला सॉर्ट केलेलं नाही आहे, म्हणजे हे शिक्षकांच्या नावानुसार आहे तर सॉर्ट नाही आहे. तरीही आपल्याला आपल्या फोल्डरमध्ये फाईल एक्सपोर्ट करता येतील. तुम्हाला फोल्डर ओपन करून दाखवतो. आपले त्या डेस्कटॉपवर आपले फोल्डर आहे, इथे अविरत नावाचे. यामध्ये सध्या काहीच नाही, म्हणजे ब्लँक आहे. आता पहा, मी आपल्या फक्त एक केंद्राचं नावाचा कॉलम सिलेक्ट करतो. हा कॉलम झाला सिलेक्ट आणि क्लिक करतो इझिमा एक्सेलमध्ये आपल्या स्प्लिट कॉलम टू फाईल्स, याला क्लिक करतो. इथे आपलं फोल्डर सिलेक्ट करतो, हे डेस्कटॉपवरचं अविरत, आणि ओके करतो. बघा, इथे फोल्डरमध्ये फाईल्स येत आहे. आणि आता बस झाल्या, सर्व फाईल्स तयार झाल्या ऑटोमॅटिक. बघा, फाईल क्रिएशन सक्सेसफुलचा मेसेज पण आला. म्हणजे काही सेकंदात तुम्हाला सर्व फाईल्स प्रत्येक केंद्राच्या वेगवेगळ्या मिळाल्या. सॉर्टही करायचं काम नाही पडलं, ऑटोमॅटिक त्याने सॉर्ट केलं. आणि बा, या केंद्राची ही माहिती, नंतर या केंद्राचे हे शिक्षक, या केंद्रामधले हे शिक्षक. आता आपण हे प्रत्येक केंद्रमुखांना माहिती भरण्यासाठी देणार आहे. मग ते आपल्याला हे समोरची माहिती भरून आपल्याला रिटर्न फाईल येतील. त्या रिटर्न फाईल आल्यानंतर आपण त्याच्यात त्या मर्ज कशा करायच्या, म्हणजे पुन्हा आपली एकच फाईलमध्ये सर्वांचा डाटा ऑटोमॅटिक होऊन जाईल. ते पण आपण नंतर सांगू. समजा आपल्याला हे PDF द्यायची असती तर आपण काय केलं असतं, हा कॉलम सिलेक्ट केला असता, हा कॉलम सिलेक्ट केला असता आणि क्लिक केलं असतं आपल्या स्प्लिट कॉलम टू PDFला, याला क्लिक केलं असतं. आणि बघा, सेकंदामध्ये फक्त आपण फोल्डर सिलेक्ट करायचं, ओके करा, आणि त्याच फोल्डर आपण सिलेक्ट केलं, त्याच फोल्डरमध्ये तुमचं PDF फाईल बनणं चालू झालं आहे. बघा, ही फाईल बनली, ही फाईल बनली. बघा, PDF फाईल पण बनल्या आणि एक्सेल फाईल तर ऑलरेडी बनलेल्याच होत्या. हे टाईपला क्लिक केलं मी ना, बघा, वर सर्व PDF आहे आणि खाली सर्व एक्सेल आहे. तर असे आपण, हे किती वेळाचं काम होतं तुमच्यासाठी ते आपण यामध्ये फक्त 1 मिनिटात केलं. सर्वप्रथम तर आपण हे 3 कॉलम एकत्र केले, नावाचे, सरनेम आणि मिडल नेमचे. नंतर आपण UDISवरून केंद्राचं नाव काढले सेकंदामध्ये ऑटो व्हीलकअपचा वापर करून. त्यानंतर आपण हा कॉलम सिलेक्ट करून स्प्लिट टू फाईल्सला क्लिक केलं आणि प्रत्येक केंद्राची वेगळी फाईल बनवली. आता ही केंद्राची फाईल आपण त्यांना भरायला देणार आहे माहिती. केंद्रामध्ये त्यांची माहिती भरतील, त्यांच्या केंद्राची माहिती आपल्याला पुन्हा सादर करतील. आपण त्या सर्व फाईल पुन्हा एका फोल्डरमध्ये ठेवणार आणि माहिती आल्यानंतर आणि त्याला पुन्हा मर्ज करणार, ते पण आपले फंक्शन वापरूनच. तुम्हाला एकही फंक्शन वापरायचं काम नाही पडलं, डाटा सॉर्ट करायचं काम नाही पडलं, काहीच नाही. तर असे आपले अतिशय ॲडव्हान्स लेवलचे सॉफ्टवेअर इझिमा एक्सेल, तुम्ही याचा वापर करा, इन्स्टॉल करा. समजलं नाही तर मला कॉल करा. माझा नंबर तुम्हाला माहीतच आहे, 9404034056. या नंबरला कॉल करा. मी तुम्हाला सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून देईल. ज्यांना जमत नसेल त्यांना ऑनलाईन इन्स्टॉलेशन करून देईल.